महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामाचा आढावा आज महापौर शर्मिला पिंपळकर यांनी घेतला। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई मार्च अखेरीसपासून हाती घेऊन मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन करावे असे निर्देश त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले। महापालिकेच्या अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या या बैठकीस घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त मधुकर बोडके, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते। या बैठकीत शहरातील रस्ते साफसफाई, कचरा हस्तांतरण केंद्र, घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालयांची स्थिती, बांधकाम आणि पाडकाम कचऱ्याची प्रक्रिया तसंच स्वच्छ ठाणे विजन या उपक्रमांची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली। शहरातील काही प्रभागांमध्ये सार्वजनिक शौचालयांची नियमित साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी येत असल्याचं निदर्शनास आणून देत महापौरांनी याकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश दिलेत। शौचालयांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असावं, पाण्याच्या टाक्या रिकाम्या झाल्यावर तात्काळ भरल्या जाव्यात, तसंच दरवाजांचे कडी कोयंडे सुस्थितीत ठेवावेत यासाठी संबंधित स्वच्छता निरीक्षकांनी दक्षता घ्यावी असं त्यांनी स्पष्ट केलं। शहरी भागात ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात असला तरी झोपडपट्टी भागात हे प्रमाण कमी असल्याचं महापौरांनी नमूद केलं। यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबवणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। शहरात 2 सत्रात रस्त्यांची साफसफाई केली जाते। यासाठी 1656 सफाई कर्मचारी कार्यरत असून 6 वाहनांच्या माध्यमातून यांत्रिकी पद्धतीनं स्वच्छता केली जाते। तसंच ओला कचरा प्रकल्प, सुका कचरा प्रकल्प, पूर्व प्रक्रिया केंद्र आणि बांधकाम आणि पाडकाम कचऱ्यावर करण्यात येणाऱ्या प्रक्रियेची माहिती यावेळी देण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शहरात सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे। ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची नियमित साफसफाई करावी आणि सर्व प्रभागांमध्ये व्यापक नियोजन करावं अशा सूचनाही महापौर शर्मिला पिंपळकर यांनी या बैठकीत दिल्यात।